शेलारांच्या उपस्थितीमध्ये सध्या मुंबईमध्ये भाजपचा हा जल्लोष सध्या होतोय। छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते। आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर आणि इतर काही भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उत्साहामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण पाहतोय इथे महाराजांना अभिवादन केलं जातंय। जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी हा संपूर्ण परिसर दणाणून निघालेला आहे आणि आता इथे महाराजांना पुष्पहार अर्पण केला जातोय। या ठिकाणी आशिष शेलार जे सांस्कृतिक क्रीडा मंत्री आहेत, खरं तर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। महाराजांच्या 12 किल्ल्यांचं नाव आता युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट झालंय आणि त्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपचा मुंबईमध्ये जल्लोष होतोय। या ठिकाणी मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते उपस्थित आहेत। ढोल ताशाच्या गजरात या ठिकाणी महाराजांच्या या नावाचा जयघोष पाहायला मिळतोय आणि आता हातात भगवी पताका, भगवा झेंडा घेत आशिष शेलार महाराजांना पुष्पहार अर्पण करतात। महाराष्ट्राची सगळ्या मराठी माणसांसाठी खरं तर ही अभिमानास्पद कौतुकास्पद बाब आहे। महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांचं नाव युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेले आहे आणि त्या अनुषंगानं आता इथे मुंबईच्या शिवाजी महाराज पार्कात भाजपतर्फे जल्लोष केला जातोय आणि सध्या महाराजांना पुष्पहार अर्पण केला जातोय। खरं तर हा गौरवाचा क्षण आहे संपूर्ण महाराष्ट्रभरासाठी। महाराष्ट्राच्या तब्बल 12 किल्ले म्हणजे महाराजांचे हे 12 किल्ले जागतिक पातळीवर आता गेलेले आहेत आणि युनेस्कोच्या यादीमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे। या संदर्भात खरं तर अनेक नेत्यांनी ट्विट केलेलं आहे। आतापर्यंत अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात मोदींचे आभार मानलेले आहेत आणि सध्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात या संदर्भात जल्लोष केला जातोय। हा मोठा निर्णय घेतल्यानंतर आता आशिष शेलार आणि यासह भाजपचे काही महत्त्वाचे नेते इथे शिवाजी महाराज पार्कात आलेले आहेत आणि शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याला इथे पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे। हातात हा भगवा झेंडा घेत त्याच्यावर जाणता राजा असं लिहिलेलं आहे आणि एकूणच हा संपूर्ण परिसर सध्या ढोल ताशाच्या गजरानं आणि जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी दणाणून निघालेला आहे। महाराजांवर इथे पुष्पवृष्टी सुद्धा केली जाते। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय सांगाल, इथे महाराजांवर पुष्पवृष्टी केली जाते, कसं वातावरण आहे सध्या शिवाजी महाराज पार्कात? आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले जे आहेत ते युनेस्कोच्या यादीमध्ये जाहीर करण्यात आलेले आहेत। एक अभिमानाचा दिवस जो आहे तो देशवासियांसाठी, महाराष्ट्रासाठी आहे, शिवप्रेमींसाठी आहे। भाजपच्या वतीनं मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी पार्क जे मैदान आहे त्या ठिकाणी पूर्णाकृती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी हा ऐतिहासिक सोहळा जो आहे तो साजरा केला जातो, जल्लोष केला जात आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आशिष शेलार सांस्कृतिक मंत्री आहेत, त्यांनी हा संपूर्ण पुढाकार राज्याच्या वतीनं घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तोच जल्लोष भाजपच्या वतीनं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मैदान जे आहे दादरमधलं या ठिकाणी भाजपचे सगळे असंख्य कार्यकर्ते जमा झालेले आहेत आणि कुठेतरी अभिमानाची गोष्ट जी आहे ती देशाच्या गौरवाची गोष्ट आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 12 किल्ले आहेत जे ऐतिहासिक त्यांची आपल्याला आठवण नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांची करून देतात, अशा किल्ले जे आहेत ते युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे आणि त्यामुळे हा जल्लोष जो आहे तो भाजपच्या वतीनं राज्यभर ठिकठिकाणी साजरा केला जातोय। मुंबईत सुद्धा आपण जर पाहिलं तर भाजपच्या वतीनं हा मोठा जल्लोष केला जातोय। नक्कीच, धन्यवाद विनायक दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय शेलारांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत हा भाजपचा जल्लोष केला जातोय आणि या ठिकाणी पियुष गोयल सुद्धा आहेत, मंगल प्रभात लोढा आहेत, आशिष शेलार आहेत आणि इथे भगवा फडकवताना पाहायला मिळत आहे।